कॅमेरा जर मी आला आणि फोडलं तर तुम्ही काय कराल? माझ्याकडून भरून घेणार ना. दुसऱ्यांदा फोडला तर तुम्ही काय म्हणाल? भरून द्या. मग जितके डाव फोडून तितके डाव मला भरून द्यावं लागेल. मग जितके डाव लुटन तितके डाव तुम्हाला कर्जमाफी करावं लागेल. सरकार दरवर्षी लुटतच. लुटू नका. आम्ही कुठं कर्जमाफीची मागणी आहे? लुटलं म्हणून आहे आणि तुम्ही बोलले म्हणून आहे. तुम्ही बोललेच नसते तर आम्ही कर्जमाफी बोललो नसतो. कारण लूट काय आहे? 3,500 क्विंटलमध्ये आमची सोयाबीन विकावं लागली. 15% नफ्यानं शिफारस किती केली? 7,000 रुपये भावाची. हे पाशा पटेल जे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे राज्याचे. आपला एक कृषी मूल्य आयोग झाला. केंद्राचा केंद्रीय कृषी मूल्य आयोग आहे. आता आपण एकूण भाव शिफारस केली 7,000ची केंद्र सरकारला. 15% नफा. हे 15% नफा म्हणजे फारच कमी आहे. साधे भजे जरी काढले ना आपण हॉटेलमध्ये तो 70% नफ्यावर जातो. तुमचा जरी आपण पाहिलं एकंदरीत तुम्ही 50% नफ्यानं कुठलाच उद्योग कोणी करत नाही. किमान तो 70-80% नफ्यात जातो. आम्ही 15% नफ्यानं आम्हाला 7,000 रुपये भाव सोयाबीनचे भेटले नाही. केंद्र सरकारनं राज्य सरकारनं 7,000 भावाची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर केलं 5,000 रुपये. आता 5,000 रुपये भाव जाहीर केले म्हणजे 15% नफा तर भेटलाच नाही. घाट्यानं केंद्र सरकार खरेदी करायला पाहिजे. 5,000 रुपये भावानं 20% सोयाबीन खरेदी केलं 5,000नं आणि मार्केटमध्ये भाव ते 3,500. लुटलं किती एका क्विंटलला मागं? 3,000नं. एका एकरात 6 क्विंटल. एका एकरच्या शेतकऱ्याला लुटलं 18,000नं. सरासरी 5 एकरवाल्याला किती झालंय? 1,00,000 रुपयानं लुटायचं आणि 6,000 रुपये तुम्ही द्यायचं. तर ही लूटच थांबली पाहिजे ना. आम्हाला मागेल किमान 15% नफा येईल एवढा भाव देण्याची ताकदच तुमच्यात नसेल तर म्हणून आम्ही मागणी त्याला जोडली होती.